Hello student, good afternoon. Yesterday we are studying conductivity cell and cell constant and also electrical unit, coulombs and Faraday's will be study. Then today we are studying to new topic of in electrochemistry, new topic of electrode potential. आता इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय? त्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय? इलेक्ट्रोड पोटेन्शियल इट इज डिनोटेड बाय E, कॅपिटल E ने दर्शविला जातो इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इट इज ऑल्सो नोन ॲज सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल इट इज ऑल्सो नोन ॲज सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड ऑल्सो नोन ॲज हाफ सेल पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियलला सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं सुद्धा म्हणतात किंवा अजून हाफ सेल पोटेन्शियल असं सुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो नोन ॲज हाफ सेल पोटेन्शियल. Then a galvanic cell is composed of two half cell. A galvanic cell is composed of two half cell, and these two half cells or two electrodes, that mean anode and cathode. In galvanic cell, anode is the negative charge. Anode is the negative charge and cathode is the पॉझिटिव्ह चार्ज. आता या गॅल्व्हनिक सेलमध्ये ॲनोड आणि कॅथोड असतात, दोन इलेक्ट्रोड असतात. त्याच्यामध्ये ॲनोडवरती जो चार्ज असतो तो निगेटिव्ह चार्ज असतो आणि कॅथोडवरती कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. देन each half cell consists of metal electrode that is the deep in the solution. हा जो मेटल इलेक्ट्रोड असतो हा सोल्युशन मध्ये डीप केलेला असतो, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये डीप केलेला असतो, बरोबर. ॲट दी सरफेस ऑफ द सेपरेशन्स, त्याच्या सरफेस वरती मेटल इलेक्ट्रोडचं सेपरेशन होतं आणि सोल्युशन वेगळं होतं. या ठिकाणी ॲट द सरफेस ऑफ सेपरेशन ऑफ मेटल इलेक्ट्रोड अँड सोल्युशन. Then, what is the definition of electrode potential? What is the definition of single electrode potential किंवा half cell potential? म्हणजे ती definition कशी लिहिणार? The potential difference between electrode and its salt solutions. Potential developed will be electron and its salt solution around it at equilibrium conditions. Is called as single electrode. The tendency of metal to get oxidized or reduced when it is placed in solution its own salt, so it is called as electrode potential. किंवा मग the potential developed at an electrode when it is deep in its salt solution, it is called as single electrode potential. The single electrode potential म्हणजे काय? The potential difference between electrode and its salt solution around it and equilibrium condition, it is known as electrode potential, and electrode potential it is denoted by E. Electrode potential it is denoted by E, कॅपिटल ने दर्शविला जातो. आता इलेक्ट्रोड पोटेन्शियलचे दोन टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला टाइप जो आहे तो आहे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि द सेकंड टाइप जो आहे तो रिडक्शन पोटेन्शियल, बरोबर. आता याचे दोन टाइप्स आहेत. ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे काय? ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज इक्वल टू ई. इट इज द डिटरमाइंड ई. ई मीन्स कॅपिटल ई आणि खाली त्याला शॉर्ट मध्ये ऑक्सिडेशन OXD असं म्हणतात. त्याला म्हणतात वाचताना ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड पोटेन्शियल अशा पद्धतीने वाचायचं असतं. आणि सेकंड रिडक्शन पोटेन्शियल इज इक्वल टू दिस मीन दे डिनोटेड बाय कॅपिटल ई आणि शॉर्ट मध्ये रिडक्शन RAD. हे दोन टाइप्स आहेत, ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे काय? इट इज डिनोटेड बाय ऑक्सिडेशन पोटेन्शियल इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ई आणि खाली शॉर्ट मध्ये OXD असतो ऑक्सिडेशन. इट इज डिफाइंड ॲज the potential developed at an electrode due to oxidation half cell reaction occurs. जेव्हा पोटेन्शियल डेव्हलप होतो इलेक्ट्रोड वरती त्यावेळेस त्याच्या सरफेस वरती ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शन आपल्याला फॉर्म्स होत असते, म्हणून त्याला काय म्हणतात? ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा ऑक्सिडेशन पोटेन्शियल असं म्हणतात. ज्या इलेक्ट्रोडच्या जेव्हा पोटेन्शियल डेव्हलप होतो त्यावेळेस त्या इलेक्ट्रोड वरती जेव्हा आपल्याला ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शन मिळते त्याला काय म्हणतात? त्या ठिकाणी ऑक्सिडेशन पोटेन्शियल. देन सेकंड रिडक्शन पोटेन्शियल. आता रिडक्शन पोटेन्शियल इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ई आणि खाली त्याला शॉर्ट मध्ये रिडक्शन असतं RAD. देन डेफिनेशन द पोटेन्शियल डेव्हलप ॲट एन इलेक्ट्रोड due to the reduction half cell reaction occur. आता रिडक्शन हाफ सेल रिएक्शन या ठिकाणी फॉर्म्स होते म्हणून त्याला काय म्हणतात? रिडक्शन पोटेन्शियल असे म्हणतात. आणि ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे काय? या ठिकाणी ऑक्सिडेशन रिएक्शन ऑकर्स होते, फॉर्म्स होते म्हणून त्याला काय म्हणतात? ऑक्सिडेशन पोटेन्शियल असं म्हणतात. पेन एक्झाम्पल, when a metal is placed in a solution containing
metal is placed in a solution containing its own ion. Therefore, the metal may be undergo either oxidation or reduction. एक तो oxidation reaction होते and second reduction reaction होते. If the metal undergoes the oxidation, then positive metals may pass into the solution. He takes an example, and if the metal undergoes the reduction, then negative ions may get deposited over the metal. So therefore, एवढं लक्षात ठेवायचं electrode potential म्हणजे काय? The potential developed at an electrode when it is deep in the salt solution, it is called as electrode potential, and it is the two types. First will be oxidation potential and second is the reduction potential. Oxidation potential म्हणजे काय? The potential developed at an electrode due to oxidation half reaction या ठिकाणी मिळत असते, फॉर्म्स होते, म्हणून त्याला ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणतात. आणि रिडक्शन पोटेन्शियल होती रिडक्शन हाफ सेल रिएक्शन आपल्याला फॉर्म्स होत असते, म्हणून त्याला काय म्हणतात? रिडक्शन पोटेन्शियल असे म्हणतात. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट is the standard potential. Next point is the standard potential. आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा काय म्हणतात? स्टँडर्ड पोटेन्शियल असं म्हणतात. आता स्टँडर्ड इट इज युनाइटेड बाय कॅपिटल ई म्हणजेच काय इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि स्टँडर्ड स्टेट असते, म्हणून त्याला त्यावरती जो समोर तुम्हाला शॉर्ट मध्ये जो 0 दिसतोय 0 हा ई वरती असतो, ईच्या डोक्यावरती असतो कॅपिटल ईच्या, म्हणून त्याला काय म्हणतात? स्टँडर्ड स्टेट असं म्हणतात. बरोबर. याला काय म्हणतात? स्टँडर्ड स्टेट असं म्हणतात. मग आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय ते आपल्याला बघायचं. याची डेफिनेशन काय सांगतील आपल्याला? द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रॉन अँड इट्स सॉल्ट सोल्युशन. Potential developed between electron and its salt solution around it an equilibrium condition when all the substance involved in their standard state in the reaction. All the substance आता त्या ठिकाणी पोटेन्शियल डेव्हलप होतो इलेक्ट्रोड अँड इट्स सॉल्ट सोल्युशन मध्ये, त्याच वेळेस ऑल द सबस्टन्स आर इन्व्हॉल्व इन द रिएक्शन्स therefore in a standard state. जेव्हा ते स्टँडर्ड स्टेट मध्ये ऑल सबस्टन्स असतात, म्हणून त्याला काय म्हणतात? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हणतात. इट इज नोन एज स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजे डेफिनेशन तुम्हाला काय सांगते? द पोटेन्शियल डेव्हलप बिटवीन इलेक्ट्रोड अँड इट्स सोल्युशन देन when all the substance involved in the electrode reaction when all the solutions involved in the electrode reaction are in their standard state किंवा concentration at constant temperature, so it is called as standard electrode potential. मग आता या स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलचे दोन टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला टाइप जो आहे तो स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. इट इज डिनोटेड बाय ई कॅपिटल ई, त्याच्या खाली ऑक्सिडेशन आणि वरती तो शॉर्ट मध्ये 0 असतो, तो काय असतो? स्टँडर्ड स्टेट मध्ये असतो. सेकंड टाइप जो आहे त्याचा सेकंड टाइप इज द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल पहिला टाइप आणि सेकंड आहे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. आता आपण पहिला पार्ट बघणार आहोत. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे काय? आता स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल इथे डिफाइन आहे. हे पोटेन्शियल डेव्हलप ॲट एन इलेक्ट्रोड व्हेन ऑक्सिडेशन रिएक्शन ऑकर्स. ज्यावेळेस पोटेन्शियल डेव्हलप होते इलेक्ट्रोड होती त्यावेळेस ऑक्सिडेशन रिएक्शन मिळते. ऑक्सिडेशन पोटेन्शियल वरती ऑक्सिडेशन रिएक्शन मिळते आपल्याला, ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शन मिळते. देअरफॉर ऑल द सबस्टन्स इन्व्हॉल्व इन देअर स्टँडर्ड स्टेट, किंवा ज्यावेळेस सगळे सबस्टन्स हे स्टँडर्ड स्टेट मध्ये असतात, म्हणून त्याला काय म्हणतात? स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. माझी डेफिनेशन काय सांगेल तुम्हाला? ए पोटेन्शियल डेव्हलप ॲट एन इलेक्ट्रोड व्हेन ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शन ऑकर्स किंवा फॉर्म्स देन all the substance involved in their standard state. So this is called as standard oxidation potential. Then next second part is the standard reduction potential. आता standard reduction potential म्हणजे काय? सेम डेफिनेशन. A potential developed at an electrode when reduction half shell reaction occurs. आता standard reduction potential वरती reduction half shell reaction आपल्याला फॉर्म्स होईल. Then all the substance are involved in their standard state. All the substance involved in their standard state, standard reduction potential. जेव्हा पोटेन्शियल डेव्हलप होतो इलेक्ट्रोड होती तेव्हा रिडक्शन ऑप्शन रिएक्शन आपल्याला मिळते, आणि त्याच वेळेस ऑल द सबस्टन्स आर इन देअर स्टँडर्ड स्टेट. सो दिस इज कॉल्ड एज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. आता बघा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल it is two types, that is standard oxidation potential and second standard reduction potential. Then next type it is the EMF of a cell. EMF means this is the electromotive force of cell. EMF म्हणजे काय? कॅपिटल मध्ये EMF म्हणजे काय? electromotive force of the cell. It is known as electromotive force of the cell. Then electromotive force of the cell, it is also known as cell potential.
It is also known as cell potential. आता त्याची डेफिनेशन काय सांगतील आपल्याला? The potential difference which is the potential difference which cause the flow of current from one electrode of higher potential to the other electrode of lower potential. म्हणजे काय? ज्या वेळेस potential develop between the flow of current from electrode, the flow of current of flow will be electron from one electrode to another electrode. एक इलेक्ट्रोड पासून जेव्हा दुसऱ्या इलेक्ट्रोड कडे जातं तेव्हा हायर पोटेन्शियल कडून ते कुठे जातं? लोअर पोटेन्शियल कडे जातं. सो दिस इज नोन ॲज एम ऑफ सेल किंवा सेल पोटेन्शियल म्हणतात याला. याला काय म्हणतात? सेल पोटेन्शियल. Then EMF is equal to standard reduction potential of right side electrode. This is known as cathode, and reduction of standard oxidation potential of left side LHS side of the electrode. It is called as anode. So therefore, standard EMF cell is equal to that means the standard oxidation potential is the reverse sign. That means minus to the standard reduction potential of the anode. Then this cell potential, it is denoted by standard EMF cell. That means capital E वरती त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये 0 असतो तो त्याच्या डोक्यावरती आणि खाली सेल असतं म्हणतेला शॉर्ट मध्ये. त्याला काय म्हणतात? EMF ऑफ सेल किंवा सेल पोटेन्शियल असं म्हणतात. EMF दिस इज द कॅपिटल आणि अजून आपण शॉर्ट मध्ये सुद्धा लिहू शकतो EMF शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो. त्यामध्ये कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स मध्ये त्याला EMF असं म्हणतात किंवा सेल पोटेन्शियल. आणि EMF चा अर्थ आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ द सेल. देन EMF सेल इज इक्वल टू it is the algebraic sum of oxidation potential of anode. It is the oxidation potential of anode and plus it is the reduction potential of cathode. It is the algebraic sum of oxidation potential of anode and reduction potential of cathode. It is the EMF cell. It is the definition. And the standard EMF cell त्याच्यावरती फक्त काय असं सेम असतं, फक्त स्टँडर्ड स्टेट मध्ये या ठिकाणी तुम्हाला वरती 0 दिसेल. म्हणजेच काय? स्टँडर्ड EMF cell is equal to that is the standard oxidation potential of anode and also the second is the standard reduction potential of cathode. आता आपण या ठिकाणी बघितलं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण अभ्यासलं. इलेक्ट्रोड पोटेन्शियल मध्ये त्यानंतर सेकंड बघितलं त्याचे दोन टाइप्स, ऑक्सिडेशन पोटेन्शियल, रिडक्शन पोटेन्शियल, ऑल्सो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि आता सेल पोटेन्शियल किंवा EMF सेल. देन दिस डिपेंड्स ऑफ द सेल पोटेन्शियल ऑन कॉन्सन्ट्रेशन इन डिटरमाइंड बाय द नर्स इक्वेशन NERST नर्स द सायंटिस्ट होता. नर्स इक्वेशन फॉर सेल पोटेन्शियल किंवा सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल साठी आहे. आता इक्वेशन मध्ये द सेल पोटेन्शियल्स अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल विल बी डिपेंड्स ऑन द cell potential and electrode potential will be depends on the temperature depends on the temperature, also concentration of solutes and pressure of the gas. Then the depends of the potential is given by the next equation is the cell potential and electrode potential will be depends on temperature, concentration of solutes and pressure of the gas. Then the depends of the potential is given by the next equation is the next equation can be used to determine the potential of cell potential under non-standard state. There electrode potential is equal to standard EMF of cell. Electrode potential आता या ठिकाणी आपल्याला दिसतो electrode potential is equal to standard EMF of cell minus RT upon NF and log base to Q. Then standard EMF of cell is equal to EMF cell is equal to EMF cell is equal to standard EMF cell minus RT upon NF log base to Q. That means E सगळ्यांना माहिती E काय आपला इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे आणि हा स्टँडर्ड EMF सेल आहे मायनस R means universal gas constant. That means the value of the 8.314. R ची व्हॅल्यू काय आहे 8.314 जूल किलो पर मोल. This is the universal gas constant. Then R नंतर या ठिकाणी numbers of moles of electron transfer. That means N small n and T means
T is the temperature, temperature in Kelvin, T is the temperature in Kelvin, and also N is the numbers of moles, and F means Faradays. That's mean 1 Farad is equal to, F mean 1 Farad is equal to, that's mean 96,500 coulomb per mole. And log base Q, Q means the reaction coefficients, that means the Q is equal to product upon reactant. Q is equal to the products upon reactant. आता या ठिकाणी नेक्स्ट इक्वेशन मध्ये सेल पोटेन्शियल डिटरमाइन करण्यासाठी नॉन स्टँडर्ड शेट मध्ये हे इक्वेशन आहे, इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज इक्वल टू standard electrode potential minus in brackets R means gas constant, universal gas constant, T means the temperature in Kelvin, N is in the numbers of moles, and F is the 1 Farad is equal to 96,500 per mole, and log to the Q means reaction coefficients, that's mean product upon reactant. Then this equation for a cell potentials, for cell potential and electrode potential will be for any general reaction. आता या ठिकाणी जी general reaction आहे, A plus B gives to the C plus D, that is the A आणि B या ठिकाणी small a, B numbers of moles, A plus B, this is the reactant, and C and D is the product. Then cell voltage is given by EM of cell किंवा cell potential is equal to standard EM of cell minus RT upon NF, RT upon NF. R means gas, universal gas constant, T is the temperature in Kelvin, N is the numbers of moles, and F is the Faradays. In Q आपण कोएफिशिएंट बघितला होता, त्या ठिकाणी C आणि D काय हे प्रोडक्ट्स आहेत आणि A आणि B काय रिएक्टंट. C and D, C in multiply by D and upon A multiply by B. Therefore this equation standard EM of cell minus 2.303 ही व्हॅल्यू टाकली, RT upon NF log base 10, this is the products upon CD and upon AB. When N is the numbers of moles of electron used in the reaction, then Farad is equal to 1 Farad is equal to 96,500 coulombs, and temperature in Kelvin, आणि R म्हणजे काय, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, दॅट्स मीन व्हॅल्यू आपण सांगितलीच मगाशी 8.314, दॅट्स मीन जूल किलो पर मोल. But at the 25 degrees Celsius, therefore 2.303 RT upon F, this is the value is equal to 0.0592 volt. ही जी व्हॅल्यू आहे 25 डिग्री सेल्सिअस ला, याची व्हॅल्यू आहे 2.302 RT upon Faradays, F is equal to 0.0592 volt. आता ही व्हॅल्यू जर आपण समजा 25 डिग्री सेल्सिअस ला इक्वेशन घेतलं, त्यावेळेस ही व्हॅल्यू जर या ठिकाणी ऍड केली तर काय होईल, काय येईल इक्वेशन मग, एम ऑफ सेल इज इक्वल टू सेल पोटेन्शियल इज इक्वल टू स्टँडर्ड एम ऑफ सेल मायनस, आता ही जी व्हॅल्यू आपण या 2.30 RT अपॉन F च्या ऐवजी काय टाकली व्हॅल्यू 0.0592 व्होल्ट, आणि खाली दॅट्स मीन नंबर ऑफ मोल्स, दॅट इज द N. हा N जो आहे, हा N जसा जसा आहे या ठिकाणी log base 10 upon products upon the reactor. This is the next equation for cell potential to the single electrode potential. Therefore cell potential is equal to standard EM of cell minus 0.0592 volt upon N, and log base 2 product upon the reactor. This is the equation. Then next point also, this next equation therefore can be used to the calculate the cell potential and electrode potential. आपल्याला सेल पोटेन्शियल कॅल्क्युलेट करता येईल आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण त्या एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत. आता सुरुवातीला फक्त एवढंच बघणार आहोत, कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल. कन्सिडर द रिएक्शन cadmium also deep in the aqueous solution, and then copper will be deep in the copper Cu2 plus aqueous solution. Then we first write the cell reaction, cadmium to gives, that means CD2 plus. Therefore this is the oxidation at anode, oxidation reaction. याच्यामध्ये काय होतं, decrease the oxidation number from 0 to, increase the oxidation number from 0 to 2. Therefore cadmium will be oxidized to CD2 plus, and the second reaction will be Cu2 plus 2 electrons gives to the copper. This is the decrease the oxidation number from 2 to 0.
then Cu2 plus the reduced to the Cu. This is the reduction at the cathode. या ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन झाल्यानंतर या ठिकाणी हा कॅडमियम आपल्याला मिळाला सॉलिड फॉर्म मध्ये, त्यानंतर Cu2 प्लस ॲक्वेस सोल्युशन मध्ये मिळाला, त्यानंतर कॅडमियम CD2 प्लस ॲक्वेस सोल्युशन मध्ये, आणि त्या ठिकाणी कॉपर आपल्याला सॉलिड फॉर्म मध्ये. दिस इज द ओव्हरऑल सेल रिएक्शन. देन numbers of moles is equal to 2. Then the potential cell is given by the next equation. Therefore cell potential is equal to standard EM of cell minus, आपण आता मगाशीच बघितलं इक्वेशन, 0.0592 अपॉन नंबर्स ऑफ मोल किती दिले आपल्याला 2 दिलेले आहेत, अँड लॉग बेस टू 10. देन प्रोडक्ट्स अपॉन दी रिएक्टर. आता प्रोडक्ट मध्ये काय या ठिकाणी आपल्याला काय दिसतो, या ठिकाणी या फॉर्म मध्ये आयन्स फॉर्म मध्ये CD2 प्लस, आपण या ठिकाणी CD2 प्लस ऍड केलं, आणि त्या ठिकाणी अपॉन या रिएक्टंट मध्ये आपल्याला फॉर्म मध्ये काय दिसतो, आयन फॉर्म मध्ये Cu2 प्लस, ॲक्वेस सोल्युशन मध्ये Cu2 प्लस. दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ द सेल पोटेन्शियल अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉलिड अँड प्युअर लिक्विड आर टेकन विथ युनिटी ॲट 25 डिग्री सेल्सिअस. आता आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल आपल्याला कोणतंही एक्झाम्पल दिलं तर आपल्याला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आपण नेक्स्ट टॉपिक जेव्हा घेणार आहोत त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियलचे एक्झाम्पल सुद्धा घेणार आहोत. फक्त ते एवढंच लक्षात ठेवा, द नेक्स्ट इक्वेशन कॅन बी यूज टू द कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता इलेक्ट्रोड पोटेन्शियल मध्ये आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी झिंक इलेक्ट्रोड विल बी डीप इन द झिंक सोल्युशन, दॅट्स मीन झिंक 2 प्लस ॲक्वेस सोल्युशन. द रिडक्शन पोटेन्शियल रिएक्शन या ठिकाणी आपल्याला दिसते. आता रिडक्शन पोटेन्शियल रिएक्शन मध्ये झिंक 2 प्लस ॲक्वेस सोल्युशन प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स टू द झिंक सॉलिड. आता या ठिकाणी काय होतंय, रिडक्शन रिएक्शन आहे म्हणजेच काय, डिक्रीज द ऑक्सिडेशन नंबर फ्रॉम 2 to 0, 2 to 0. Then zinc 2 plus will be reduced to the zinc. Applying the next equation, electrode potential is given by zinc electrode, that means the standard cell potential of zinc electrode minus 0.0592 upon 2, that's the number of moles. Then log base 10, प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी नाही दिलेला, प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी ॲक्वेस फॉर्म मध्ये नाहीये म्हणून 1 अपॉन झिंक 2 प्लस. दिस इज द रिएक्टर या ठिकाणी वापरलाय झिंक 2 प्लस. then standard zinc potential plus 0.0592 upon 2. आता 1 upon zinc 2 plus केला तर त्यावेळेस आपल्याला मायनस साइन काढून या ठिकाणी काय आलं, प्लस साइन. log base 10, this is the zinc 2 plus at 25 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता आपल्याला कोणतेही एक्झाम्पल दिलं तर आपल्याला सुद्धा ते सॉल्व्ह करता आला पाहिजे. नेक्स्ट आपण टॉपिक घेणार आहोत तेव्हा कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल मध्ये आपण याचं एक्झाम्पल घेऊ, त्यावेळेस तुमचं ते लक्षात येईल कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं असेल. देन आपण आज जे बघितलं त्याच्यामध्ये सेल पोटेन्शियल अँड ईएम ऑफ सेल. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तुमचा या ठिकाणी आहे थर्मोडायनेमिक्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. थर्मोडायनेमिक्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. आता या ठिकाणी गिब्स सेल रिएक्शन आणि आपण सेल पोटेन्शियल बघणार आहोत. गिब्स सेल रिएक्शन आणि सेल पोटेन्शियल. गिब्स नावाचे जे सायंटिस्ट, W.Gibbs नावाचे सायंटिस्ट होते, जर्मन सायंटिस्ट. इट इज डेव्हलप इन 1878. द मॅक्सिमम अमाउंट ऑफ एनर्जी विल बी अवेलेबल इन द सिस्टीम. A maximum amount of energy will be available in the system during the process. This energy will be converted into the useful work. आता एनर्जी ही सिस्टीम मध्ये अवेलेबल असते, त्याच वेळेस एनर्जीचं कन्व्हर्शन जेव्हा युजफुल वर्क मध्ये होतं त्याला त्याला काय म्हटलंय, गिब्स एनर्जी असं म्हणते. देन change in the free energy, that means change in the free energy it is called as delta G. delta G म्हणजे काय, या ठिकाणी delta G जो आहे, this is the maximum work done. This is the maximum work done किंवा change in the free energy आपण याला असं म्हणतो. Then change in free energy delta G is measured in the maximum useful work obtained from the reaction. Then electrical work is equal to minus delta G. Therefore is equal to electrical work done is equal to electricity pass mean Faradays. numbers of moles actually pass, and then 1 Faradays is equal to 96,500. Then also cell potential, that's mean EM of cell. This is the equation of NFE, that is the cell potential. N means numbers of moles, F is the Faradays, and EM of cell is equal to E cell. EM of cell is equal to EMF of cell. This is the electrical work done. आता आपण बघितलं मॅक्सिमम वर्क डन इज इक्वल टू मायनस डेल्टा G इज इक्वल टू सेम इलेक्ट्रिकल वर्क डन. देन
This electrical work done in galvanic cell is equal to the decrease in the Gibbs energy. That is the decrease in the Gibbs energy. Decrease in the Gibbs energy, therefore will be minus sign of cell reaction. Then electrical work done is equal to decrease in the Gibbs energy minus delta G. Then delta G is equal to, आता या ठिकाणी delta G is equal to minus NFE. आता या ठिकाणी जे दिसते आपल्याला, या ठिकाणी बघा खाली खाली बॉटमला delta G is equal to minus NFE is that is the cell potential. Then delta G is equal to, आता या ठिकाणी काय केलं, इक्वेशन 1 मध्ये आपण बघितलं delta G is equal to electrical work done, that is a decrease in the Gibbs energy. Therefore equation delta G is equal to minus numbers of mole, Faradays and cell potential. बरोबर. And in the non-standard state and in the standard state, therefore is equal to delta G is equal to minus N, that's mean numbers of mole, F mean Faradays, and standard EM of cell is equal to. Therefore this is the standard Gibbs energy and it is the Gibbs energy. Then these two equations, that means standard state of free energy, and then N is the number of electron exchange and F is the Faraday's constant. So this is the Gibbs energy equation. These two equations, delta G is equal to minus Fe minus N F cell potential, and standard state delta G is equal to minus N numbers of mole, F mean Faraday's, and standard EM of cell. Then this standard cell potential and Gibbs energy, it is the equilibrium constant. Also relationship will be equilibrium constant. Then the relationship between standard Gibbs energy, change of the cell reaction and standard cell potential is given by, आपण मगाशीच बघितलं, मायनस डेल्टा जी वरती जो दिला स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे, स्टँडर्ड गिव्स एनर्जी मॅक्झिमम वर्क डन इज इक्वल टू, आता डेल्टा जी मायनस एन, आपण मागाशी बघितलं मायनस साइन इकडे होतं, आता या ठिकाणी काय केलं आपण मायनस साइन इकडे घेतलं, तर या ठिकाणी नंबर्स ऑफ मोल्स, फॅराडेज आणि एम ऑफ स्टँडर्ड एम ऑफ सेल. देन द इक्वेशन जसं तसं पुढे आलं गिव्स एनर्जीचं, द रिलेशनशिप बिटवीन स्टँडर्ड गिव्स एनर्जी, चेंज ऑफ केमिकल रिएक्शन अँड इट्स इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ थर्मोडायनामिक. आता थर्मोडायनामिक्स मध्ये गिव्स एनर्जी, स्टँडर्ड गिव्स एनर्जी काय, minus RT log base to K. K means coefficient constant, that's R is the universal gas constant and T is the temperature in Kelvin. Then this combining equation, that's meaning combining equation of these two equation to gives, आता डेल्टा जी ची व्हॅल्यू काय आपल्याला माहिती आहे, आपल्याला एन एफ स्टँडर्ड ईएम ऑफ सेल या ठिकाणी घेतली, त्याचं साइन निगेटिव्ह साइन या ठिकाणी आलं, त्यानंतर समोर या ठिकाणी मायनस RT लॉग बेस टू के, के मीन्स कोएफिशिएंट कॉन्स्टंट. मग आता या ठिकाणी मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये स्टँडर्ड ईएम ऑफ सेल इज इक्वल टू, आता मायनस साइन दोघं मायनस मायनस कॅन्सल झाले, मग RT अपॉन NF, RT आणि हे NF जे आहेत, NF मीन्स माय नंबर्स ऑफ मोल अँड फॅराडेज, ते या साईडला येताना काय इथे मल्टिप्लर मध्ये आहे, या ठिकाणी येताना काय होईल, त्या ठिकाणी अपॉन NF लॉग बेस टू K. This is the value of 2.3033 RT upon NF log base to 10. K is the coefficient constant. Then this value will be आपल्याला माहिती आहे 2.303 RT upon F ची व्हॅल्यू काय आहे 25 डिग्री सेल्सिअसला 0.0592 upon N log base to 10 K. This is the relationship between standard Gibbs energy and also cell potential and equilibrium constant. Then आज जे बघितलं याच्यामध्ये आपण थर्मोडायनामिक गॅल्व्हॅनिक सेल आणि त्याचे गिब्स एनर्जी आणि त्याचं रिलेशन आपण बघितलं. ओके, थँक्यू.